माजी महापौर प्रतिभाताई चौधरींच्या पाठपुराव्याला यश. प्रभाग 4 मध्ये उद्यान होणार विकसित. आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उद्यान विकास कामाचा शुभारंभ. देवपूर प्रभाग क्रमांक 4 मधील जय हिंद कॉलनीत नव्याने विकसित होणार आहे. माजी महापौर प्रतिभा चौधरी यांची गेल्या काही महिन्यांपासून पाठपुरावा सुरू होता. अखेर याला यश आले असून त्याचा शुभारंभ आज आमदार अनुप अग्रवाल, भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला. देवपूर प्रभाग क्रमांक 4 मधील जय हिंद कॉलनी व आनंद नगर येथे लागून असलेल्या मोकळ्या जागेत उद्यान विकसित करण्यात येणार असून सदर जागेत जॉगिंग ट्रॅक, ग्रीन जिम, ज्येष्ठ नागरिकांना बैठक व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांची गेल्या अनेक दिवसांपासून होती. सदर बाब लक्षात घेता माजी महापौर प्रतिभाताई चौधरी यांनी तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन, श्री सहाय्यक संदीप जाधव यांच्याकडे विशेष पाठपुरावा केला होता. सदर काम दलितेतर निधीतून 23 लाखांचं काम मंजूर करण्यात आले होते. या कामात उद्यानात जॉगिंग ट्रॅक, ग्रीन जिम, कुंपण भिंत रंगवणे, LED लाईट बसवणे आदी महत्वपूर्ण कामे केले जाणार आहेत. तर सदर कामासाठी माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, आमदार अनुप अग्रवाल, जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबेडकर, आयुक्त अमिता दगडे पाटील, नगर सचिव मनोज वाघ, अभियंता प्रदीप चव्हाण, कनिष्ठ अभियंता वर्षा पाटील यांचे सहकार्य लाभले. तर या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन, ओम भैया खंडेलवाल, यशवंत येवलेकर, प्रथमेश गांधी यांच्यासह ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब देवरे, ऍडव्होकेट MS पाटील, गुलाबराव पाटील, MS पाटील, प्राध्यापक मोहन भदाने, CN आबा देसले, प्राध्यापक शिवाजीराव चौधरी, प्राध्यापक BN पाटील, यशवंत गोसावी, निशा चौबे, चारुहास मोराणकर, डॉक्टर संजीवन कुलकर्णी, संजय चोरडिया, प्राध्यापक हर्षदीप पाटील, योगेश मोराणकर, प्रवीण बोरसे, भोजूसिंह राजपूत, निलेश राजपूत, दादा टोंबरे, शेखर कुलकर्णी, नीरज अग्रवाल, संजय ठाकूर, अमोल चौधरी, प्राध्यापक सागर चौधरी सर, अविनाश पाटील, यतीन पाटील, सीमा वाघ, वासुमती पाटील, प्रभाकर देशमुख, संतोष मांडले आदी सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. 17-18 आपल्या माध्यमातून आपण माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांच्या माध्यमातून या उद्यानाला, या मोकळ्या जागेला कुंपण भिंत बांधण्याचं काम केलं होतं. त्या टायमाला 25 लाख रुपये आपल्या माध्यमातून आम्हाला मिळाले होते. नंतर सर्वात महत्त्वाचं 2019ला कोरोना लागला. त्या कोरोनाच्या आधीच आपले विद्यमान आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्यानेच जी ही लहान मुलांची रेल्वे बाहेर बघताय तुम्ही, बॅटरीची इलेक्ट्रिक रेल्वे आहे ती त्या टायमाला 8.5 लाख रुपयाची रेल्वे मिळवून देण्यासाठी अनुप भैयांचं सहकार्य लाभलं होतं. पण कोरोना कालावधीमुळे